श्री स्वामी समर्थ. काही लोकांच्या नजरेत आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून आपण त्यांच्या नजरेमध्ये खटकतो. बरोबर का नाही? बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आजचा स्वयंपाक आहे पुरणाचा. पुरण घातल्यापासून ते पुरणपोळी करण्यापर्यंत दाखवणार आहे. चला तर एक डब्बा डाळ घेतलेली आहे, शिजून घेतलेली आहे आणि त्याच डब्याने एक डब्बा नाही 1.5 डब्बा डाळ घेतलेली आहे आणि त्याच डब्याने 1.5 डब्बा साखर घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडी साखर थोडी डाळ घालून मिक्स करून दोन्ही असं मिक्सरला बारीक एकदम काढून घ्यायचं आहे. काही जण काय करतात, डाळीसोबतच गूळ किंवा साखर टाकून शिजवून घेतात आणि त्यानंतर चाळणीला फिरवून घेतात. त्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे पुरण दळण्याची. तर पाहू शकता अगदी 5च मिनिटात पूर्ण पुरण दळून झालेलं आहे. आता मग मिक्सरच्या भांड्याला खूप सारं पुरण चिटकतं, तर ही एक किचन टिप्स आहे. जेव्हा मिक्सरच्या भांड्याला काहीही चिटकलं ना, थोडंसं पाणी घालून गरकन फिरून घ्यायचं आहे, एकदम धुतल्यासारखं भांडं निघतं. आता लगेचच पुरण शिजवायला घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड, जायफळ आणि बडीशोप आहे. बडीशोप जायफळ घालून बघा, पुरण खायला अप्रतिम लागतं आणि पचायला सुद्धा सोपं जातं. तर आता शिजायला घेतलेलं आहे. जेव्हा हे घट्ट होतं तेव्हा शिजल्या जातं आणि रंग पाहू शकता किती छान आलेला आहे. यामध्ये कोणताही रंग नाही, हळद नाही. जशी डाळ आहे तशीच शिजून घेतलेली आहे आणि एकदम पेड्यासारखं मऊ लुसलुशीत पुरण तयार झालेलं आहे. पुरण पाहताच तोंडाला पाणी येत आहे. हे बघा, असं उलटनं ठेवून बघायचं आहे आणि उलटनं उभं राहिलं की समजायचं पुरण शिजलं. किंवा अशी एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि गोळा करून बघायचा आहे. हाताला चिटकलं नाही तर समजायचं की पुरण एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. असं पुरण शिजलं ना, मग पोळी अजिबात फुटत नाही, काहीच होत नाही. तर थोडंसं एक साईडला तर ओलसर राहिलं ना, मग पोळ्या फुटतात. त्यामुळे चांगलं शिजून घ्यायचं आहे. आता शिजलेलं आहे. हे शिजलेलं पुरण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड व्हायला ठेवणार आहे. पाहू शकता पुरण छान परफेक्ट शिजलेलं आहे. आता ह्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. थंड झाल्याच्या नंतरच पोळ्या करायला घ्यायच्या आहेत. चला तर आता पोळ्यासाठी कणिक मळायची आहे. आता कणिक मळताना यामध्ये कुठलाही मी मैदा वापरत नाही का रवा वापरत नाही. मग कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर उंडा मळून घेतलेला आहे आणि आता हे घट्ट उंडा मळलेला त्याचे 2 भाग केलेले आहेत. एका भागाच्या साध्या पोळ्या टाकायच्या आणि एका भागाचं पुरण. तर जितक्या पुरणाच्या पोळ्या करायच्या तेवढी कणिक मी मळून नरम करून घेतलेली आहे. म्हणजे पाणी टाकून जास्त नरम करायची आहे आणि अर्धा तास याला भिजून घ्यायचं आहे. एकदम छान पोळ्या होतात, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या. आता थोडासा उंडा घेतलेला आहे छोटासा, त्याच्यात दुप्पट पुरण घातलेलं आहे आणि छान असं भरून घेऊन एकदम वरची बाजू पॅक करून घ्यायची आहे. पिठामध्ये छान घोळून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने पोळी लाटून घ्यायची आहे. पोळ्या लाटताना हे मात्र लक्षात ठेवा, पीठ एकदम कमी लावायचं आहे आणि पोळी दोन्ही बाजूनी लाटायची आहे. तेव्हा पोळीची दोन्ही बाजू छान नरम होते आणि पातळ होते. जेव्हा पोळीची दोन्ही बाजू पातळ होते ना, तेव्हा पोळी खायला काहीतरी मजा वेगळाच येतो आणि एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. त्याच पद्धतीने दुसरी पण पोळी घेतलेली आहे. जेव्हा पोळ्या आपण करतो तेव्हा कणिक कमी घ्यायची आहे आणि पुरण त्याच्यात दुप्पट घ्यायचं आहे. पाहू शकता टम्म फुगलेली आहे पोळी आणि दोन्ही भाग छान असे पातळ मऊ लुसलुशीत झालेले आहे. कोणतीच पोळी फुटत नाही. एकदम छान पोळ्या होतात. परफेक्ट पुरण शिजवण्याची ही पद्धत आहे आणि पोळ्या करण्याची सुद्धा हीच पद्धत परफेक्ट आहे. जेव्हा आपण दोन्ही बाजूने पोळी लाटतो तेव्हा एकदम खायला मऊ लुसलुशीत होते. अजिबात एक साईड वातड होत नाही आणि एक साईड पातळ होत नाही. खायला छान लागते. चला तर मग पोळ्या पण झालेल्या आहेत आणि अशा टम्म फुगलेल्या आहेत मस्त. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या फेसबुक पेजवरती चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. पुरणपोळी आवडल्यास नक्की व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने पोळ्या करता ते. पाहू शकता अशा लाल खरपूस पोळ्या भाजल्याच्या नंतर खायला काहीतरी मजा वेगळीच असते. मस्त यावर गावराने तूप घालायचं आणि खायचं. खायला अप्रतिम लागतात, तोंडात टाकताच विरघळतात.
चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओसोबत. चला, मऊ लुसलुशीत पोळ्या तयार झालेली आहे. याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपली पारायणाची समाप्ती झाली त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नक्की आपल्या चॅनलवरती या आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास नक्की फॉलो शेअर करा. पाहू शकता छान लाल खरपूस पोळी भाजून झालेली आहे. आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. ताट तयार झालेलं आहे पुरणाच्या पोळीचं. बटाट्याची भाजी, भज्जे, पापड, पापडी, सार, दूध आणि पोळी. चला तर मग बाय बाय. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव.